नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी विनंती. आज आपण करतोय टोमॅटोचा सार किंवा रस्सा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, पण चवीला मात्र भन्नाट बरं का. तुम्ही नक्की करून पहा, तुम्ही खूप आवडीने खाणार याची मी गॅरंटी देते. यासाठी मी 4 टोमॅटो घेतलेत. टोमॅटोचा पुढचा भाग मी कट करून घेतला आणि हे आता आपल्याला शिजत ठेवायचे. साधारण मी 15 मिनिटासाठी हे टोमॅटो शिजत ठेवले होते. पहा, याची बऱ्यापैकी साल निघालेली आहे आणि जी राहिली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि हेच पाणी आपण सारमध्ये टाकणार आहोत किंवा रस्सा बनवताना टाकणार आहोत. आता याची साल मी काढून घेणार आहे आणि थोडंसं थंड झालं की मग आपण मिक्सरला हे बारीक करून घेणार आहोत. आता आपण याची साल काढून घेऊयात. हे पटकन निघतं बरं का. आता हे मिक्सरमध्ये टाकूयात. यामध्ये मी आता टाकते लसूण. लसणाच्या साधारण 10 ते 12 पाकळ्या आहेत या. आलं आणि मी ओला नारळ किसून घेतला होता तो टाकून घ्यायचे. यामध्ये मी आता टाकते धने, लाल तिखट किंवा तुम्ही घरचा मसाला असेल तो टाकू शकता आणि हळद. इतकंच आपल्याला टाकायचं. थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ओला नारळ टाकाल तर याने चव खूप छान लागते. नसेल तर तुम्ही खोबरं टाकलं तरी हरकत नाही बरं का. तर पहा अशा पद्धतीने. आता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकून घेतली, हिंग टाकायचे आणि कढीपत्ता. मस्त सगळं तडतडू दिल्यानंतर आपण हे मिश्रण यामध्ये टाकणार आहोत. मी जे टोमॅटो शिजवायला पाणी टाकलं होतं त्याच पाण्यामध्ये हा आपण सार बनवून घेतोय. पहा आत्ताच किती छान दिसतंय की नाही. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि साधारण आपल्याला 10 मिनटं मंद आचेवरती हे शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती ताट झाकून ठेवायचे. मस्त आपला सार तयार झाला आहे. किती छान दिसतोय पहा. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तुम्ही आता पावसाळा सुरू आहे किंवा मग झटपट काही बनवायचं असेल तर हा ऑप्शन खूप भारी आहे. तर चला, गरमागरम भात आहे, टोमॅटोचा सार आहे. ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी. कसं झालं नक्कीच सांगा. तुम्ही पण नक्की करून पहा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि जाता जाता कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.